ओबीसी आरक्षण परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पहिल्या टप्प्यातली चर्चा प्रामुख्याने राहिली ती एम्पिरिकल डेटा कसा गोळा करायचा आणि नेमका केंद्राकडचा डेटा जो केंद्राने गोळा केलेला एसीसीसीच्या सर्व्हेमध्ये तो राज्य सरकारला का मिळत नाहीये, त्याच्यामध्ये अडचणी नेमक्या काय आहेत ही चर्चा पुढे नेत असताना या टप्प्यामधले आपले गेस्ट कोण आहेत त्यांची एकदा ओळख करून घेऊयात। या टप्प्यामध्ये आपल्या सोबत आहेत राज्याचे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार, अगदी मला वाटतं काही क्षणांमध्ये ते आपल्या सोबत असतील, जॉईन होत आहेत। ज्येष्ठ कायदेतज्ञ श्रीहरी अणे आपल्या सोबत या चर्चेमध्ये आहेत। याशिवाय भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर सुद्धा या चर्चेत सहभागी होत आहेत आणि ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक प्राध्यापक हरी नरके आणि ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक श्रावण डेवरे हे आपल्या चर्चेमध्ये पहिल्या टप्प्यातही सहभागी होते आणि या टप्प्यामध्ये सुद्धा ते सहभागी होत आहेत। सगळ्या मान्यवरांचं चर्चेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये अगदी मनपूर्वक स्वागत। या चर्चेला सुरुवात करताना मला सुरुवातीला जायचं आहे श्रीहरी अणे यांच्याकडे। सर, एम्पिरिकल डेटावर खूप चर्चा झाली मगापासून आणि ती चर्चा केंद्रित होती की हा डेटा कुणी द्यायचा आणि कुणाला द्यायचा। राज्य सरकार केंद्राकडे मागतंय, केंद्र सरकार त्यांच्याकडे असलेला जो काही मर्यादित डेटा आहे तो द्यायला असमर्थता दर्शवते। दुसरा मुद्दा राहिला की राज्य सरकार स्वतः डेटा का गोळा करत नाहीये। त्या मुद्द्यावर येण्यापूर्वी मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचंय की एम्पिरिकल डेटा जेव्हा आपण म्हणतो राजकीय आरक्षण देण्यासाठी, म्हणजे राजकीय मागासले आहे एखादा समाज, ओबीसी समाज हा राजकीय दृष्ट्या मागासलेला आहे हे सिद्ध करण्यासाठी एम्पिरिकल डेटा द्यायचा असेल तर नेमका कुठल्या प्रकारचा डेटा गोळा करावा लागेल? तो संपूर्णपणे नव्याने गोळा करावा लागणार आहे की आधी असलेल्या डेटाचा वापर करता येणार आहे? कोर्टात काय टिकेल? मी सर्वप्रथम आपल्याला कोर्टात काय घडलं ते सांगतो, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये थोडासा एम्पिरिकल डेटाचा अर्थ लावता येईल। प्रामुख्याने सुप्रीम कोर्टाने जो परवा स्थगनादेश दिला हा इंटरिम ऑर्डर आहे, हा फायनल ऑर्डर नाही आहे। त्याच्यामुळे तूर्त ह्या स्टेजला इलेक्शन कमिशननी असं इलेक्शन घेऊ नये इथपर्यंत आणून कथा थांबवली आहे। पण ह्या ऑर्डरचा जो बेस आहे तो मार्च मध्ये झालेल्या एका निर्णयाशी संबंध ठेवतो आणि तो मार्च मधला निर्णय दोन निर्णय झाले होते त्यांच्याशी संबंध ठेवतो। एम्पिरिकल डेटा म्हणजे कोणत्याही बाबतीत सर्वांगीण असा विचार करण्याकरता लागणारा जो इनपुट आहे त्याला आपण एम्पिरिकल डेटा म्हणून ब्रॉडली म्हणू शकतो। इथे प्रॉब्लेम कुठला येतोय, सेंटरचा म्हणा, स्टेटचा म्हणा, कोणाचाही म्हणा, आजपर्यंत इलेक्शनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने एम्पिरिकल डेटा स्पेसिफिकली इलेक्शन करता गोळा केला गेला नाही। जो डेटा गोळा केला गेलेला आहे सेंटरचा असो अथवा स्टेटचा असो, तो डेटा क्लासिक रिझर्वेशन ज्याला आपण म्हणू शकू अशा बाबतीतला आहे। रिझर्वेशन हे प्रामुख्याने घटनेमध्ये दोन कारणांकरता वापरल्या गेलेलं आहे। एक म्हणजे नोकऱ्या, एम्प्लॉयमेंट, आणि दुसरं म्हणजे एज्युकेशन। सुप्रीम कोर्टाने मार्चच्या निर्णयात स्पष्टपणे सांगितलंय की इलेक्शन करता असा डेटा उपयोगाचा होणार नाही। कारण एखादा माणूस एज्युकेशन कडून वंचित असला, एखादा ओबीसी क्लास एज्युकेशनहून वंचित असला तरी देखील तो पॉलिटिकली ऍडव्हान्स्ड असू शकतो। तसंच एखादा क्लास नोकरीमध्ये त्याला नोकऱ्या मिळत नसतील म्हणून तो पॉलिटिकली डिप्राइव्ड आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही। त्याच्यामुळे जर तुमच्याजवळ असलेला डेटा हा एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंटशी संबंध ठेवत असेल तर त्याचा अर्थार्थी संबंध इलेक्शनशी लागू शकत नाही। म्हणून महाराष्ट्र सरकारने स्वतःहून एक कमिशन नेमलेलं आहे याच्यावर। या कमिशनची भूमिका पुष्कळ पूर्वीची आहे, घटनेच्या एका दुरुस्तीशी ती संबंधित आहे। मी तिकडे जाऊ इच्छित नाही कारण तो विषय वेगळा होतो। पण असं कमिशन स्पेसिफिकली इलेक्शनच्या दृष्टिकोनातून डेटा जमवण्याकरता नेमलं असताना सुप्रीम कोर्ट विचारणा करते की या कमिशनचा रिपोर्ट यायच्या आधी, याचा रिपोर्टचा अनालिसिस व्हायच्या आधी तुम्ही डिक्लेअर कसं करू शकता की ह्या
पर्टिक्युलर ओबीसी कम्युनिटीना इतके टक्के सीटा आम्ही दिल्या बरोबर. इलेक्शनमध्ये. सुप्रीम कोर्ट म्हणतं की तुम्हाला काही बेसिस नाहीये हे डिक्लेअर करण्याकरता इथे सगळा पेच प्रसंग येऊन उभा राहिलाय. आता हा डेटा निर्माण करावा लागेल. बरोबर. हा मुद्दा गौण आहे की आपण सेंटरकडून घ्यायचा का स्टेटकडून घ्यायचा. सेंटरने सुद्धा ज्याला इंग्रजीत आपण डॉग इन द मॅनेजर म्हणतो तसं तुला देणारच नाही, हा माझा डेटा आहे म्हणून छातीशी कवटाळून बसण्यात अर्थ नसतो. आणि राज्य सरकारने सुद्धा ही तर माझी जबाबदारीच नाही, मी कशाला बघू असं म्हणण्यातही अर्थ नसतो. बरोबर. कोणत्याही बाबतीत जेव्हा महाराष्ट्रामध्ये पॉलिटिकली वंचित कोणता ग्रुप आहे हे ठरवत असताना महाराष्ट्र सरकारचं उत्तरदायित्व तितकंच मोठं आहे, किंबहुना कदाचित थोडं जास्त मोठं आहे सेंटरच्या उत्तरदायित्वापेक्षा. सेंटरकडे जो काही डेटा आहे तो सेंटरने द्यायलाच हवा. पण अनफॉर्च्युनेटली फ्रॉम व्हॉट वी नो हा सर्व डेटा रिलेट्स टू एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट. आणि महाराष्ट्र सरकारला आपल्या क्षेत्रामध्ये कुठे कुठे कुठला ओबीसी इलेक्शनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी वंचित आहे हे ठरवताना सुप्रीम कोर्टाने पुन्हा म्हटलंय की एखादा ओबीसी वर्ग कदाचित नागपूरमध्ये इलेक्शनमध्ये वंचित असेल पण तोच ओबीसी वर्ग पुण्यामध्ये नसेल. बरोबर. तर मग तुम्ही सरसकट त्या ओबीसीला दोन्ही ठिकाणी सीटा देऊ नाही शकणार. तेव्हा याच्याकरता विचार करताना रिजन वाईज डेटा लागणार आहे, त्याचं कंपायलेशन लागणार आहे, त्याचं आकलन लागणार आहे, अनालिसिस लागणार आहे आणि मग ती निर्मिती होणार आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाने म्हटलंय ओबीसी आरक्षण देताना बाकी सगळे इलेक्शन चालू ठेवा, या आरक्षणाखालच्या नका चालू ठेवा, इन्क्लुडिंग जनरल इलेक्शन. इथपर्यंत गेलेलं आहे सुप्रीम कोर्ट. बरोबर. थोडक्यात त्यांच्या लक्षात हे आलेलं आहे की हे फोर्सिएबल फ्युचरमध्ये काही जमणारी गोष्ट नाहीये. याला भरपूर वेळ लागणार. सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवतेय. मला एक स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे, कारण तुम्ही आता जे सगळं एक्सप्लेन करताय ते 4 मार्चला सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्याचं बेस्ट एक्सप्लेनेशन म्हणेन मी, कारण ते तुम्ही सगळं समजावून सांगितलं आणि ते सुप्रीम कोर्टानं सगळं आपल्या निकालामध्ये म्हटलेलं जो 4 मार्चला दिलाय. आता एक मुद्दा याच्यामध्ये असा येतो की सोशल वेगळे आहेत इंडिकेटर्स, इकॉनॉमिक वेगळे आहेत इंडिकेटर्स आणि पॉलिटिकल इंडिकेटर्स वेगळे आहेत. मग आता राजकीय मागासलेपण सिद्ध करण्यासाठी जो डेटा गोळा करायचा याचा अर्थ कोणकोणत्या राजकीय पातळीवर म्हणजे इलेक्शन्स पातळीवर, मग केंद्रामध्ये राज्य सरकारमध्ये काम करत असताना आमदार किती आहेत ओबीसीचे, खासदार किती आहेत ओबीसीचे, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना किती आतापर्यंतच्या जागा, याचा एक डेटा आपल्याला मला वाटते नक्की लागेल. आणि मग याच्या जोडीला आणखीन सपोर्टिंग डेटा काय लागेल. आवाज गेला सर, आवाज येतोय. आपला शेवटचा भाग पुन्हा सांगता का, मला ऐकू नाही आलं. मला एवढं विचारायचं होतं की तुम्ही जे सगळं स्पष्टीकरण दिल्यानंतर मग आता प्रश्न असा उपस्थित राहतोय की सोशो इकॉनॉमिक आपल्याकडे डेटा, सोशो इकॉनॉमिक इंडिकेटर्सचे काही डेटा आपल्याकडे अवेलेबल आहेत पण ते आपल्यासाठी पुरेसे नाही आहेत. याचा अर्थ राजकीय मागासलेपण सिद्ध करण्यासाठी आपल्याला एक डेटा मला असं वाटतंय की आपल्याला नक्की लागेल की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, विधानसभेमध्ये, विधिमंडळामध्ये आणि त्याचप्रमाणे संसदेमध्ये त्या पर्टिक्युलर समाजाला, इथे आपण ओबीसी बद्दल म्हणतोय, ओबीसीला किती रिप्रेझेंटेशन आहे हे एक आपल्याला मला वाटतं गोळा करावं लागेल. याच्या जोडीला आणखीन सपोर्टिंग डेटा काय लागणार आहे. आपलं अगदी बरोबर म्हणणं आहे की आपल्याला अगदी वेगळ्या तऱ्हेचा डेटा लागणार आहे. एक 2-3 उदाहरणं देतो जी माझ्या डोक्यात येतात. ही काही कमिशन पुढे हा व्ह्यू असेल असं नव्हे, पण आपण जेव्हा राज्याकडे बघतो तेव्हा नुसतं किती लोक निवडून गेलेत हा एक भाग होईल. एखाद्या स्थित जागेमध्ये त्या समाजाचे किती लोक आहेत हेही पाहावं लागेल. तुम्ही गडचिरोली सारख्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट जातीचे किती लोक आहेत हे पाहून मग कोण निवडून गेले हे पहा. बरोबर. तुम्हाला रिप्रेझेंटेशन त्या जनतेला द्यायचंय, त्या पार्टीला नाही द्यायचंय, त्या लीडरला नाही द्यायचंय. मी खूप मोठा लीडर आहे आणि मी ओबीसीचा आहे, पण मी जर राहतो एखाद्या उच्चभ्रू अतिसुशिक्षित अशा भागामध्ये, मुंबईत, पुण्यात, नागपूरमध्ये, तर मला कसा तुम्ही द्याल. माझ्या एरियामध्ये जर तो माणूसच नसेल तर मी कसा तिथे रिप्रेझेंटेटिव्ह. आणि सर मला असं वाटतंय म्हणूनच सुप्रीम कोर्टानं निकाल देत असताना सुप्रीम कोर्टानं निकाल देत असताना स्पष्टपणे एका ठिकाणी म्हटलेलं आहे की तो ब्लॉक लेवल पासून गोळा करा. तुम्ही राज्यासाठी सरसकट 27% असं नाही की त्या एरियामध्ये किती लागणार आहे हे सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे त्या निकालामध्ये 4 मार्चच्या निकालामध्ये म्हटलेलं आहे.
मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. तत्पूर्वी विजय वडेट्टीवार या खात्याचे मंत्री जे आदर बॅकवर्ड क्लासेसचे वेलफेअर डिपार्टमेंटचे सुद्धा मंत्री आहेत, ते आता आपल्यासोबत आहेत. विजय वडेट्टीवार सर, 4 ते 5 आम्ही पहिला टप्पा जेव्हा चर्चेचा पूर्ण केला त्यावेळेस अनेक मुद्दे आले आणि राज्य सरकारवर खूप गंभीर आरोप करण्यात आले. त्यापैकी 2 आरोप मी तुम्हाला पहिले सांगते. त्यातले आरोप असे होते की जर इम्पिरिकल डेटा गोळा करायचा हे सुप्रीम कोर्टानं 4 मार्चच्या आपल्या आदेशामध्ये सांगितलं होतं, तो कुणी गोळा करायचा हेही स्पष्ट केलं होतं, ट्रिपल टेस्ट काय हेही सांगितलं होतं. असं असताना राज्य सरकारनं मुळात मागासवर्ग आयोग नेमायला का उशीर केला, त्याच्यावरचे सदस्य नेमायला का उशीर केला आणि आणखीन गंभीर त्यांना अनुदान द्यायला, निधी द्यायला इतका उशीर राज्य सरकारनं का केला? वडेट्टीवार सर, माझा आवाज पोहोचतोय? हां, परत रिपीट करा जरा. मी तुम्हाला प्रश्न पुन्हा विचारते. 4 ते 5 या दरम्यान जेव्हा आम्ही चर्चेचा पहिला टप्पा केला त्यावेळेस चर्चेमध्ये सहभागी असलेल्या मान्यवरांनी अनेक मुद्दे उपस्थित केलेत आणि राज्य सरकारवर काही गंभीर आरोप केलेत. त्यापैकी 2 गंभीर आरोप मला सुरुवातीला तुम्हाला विचारायचे, त्याच्यावर तुमच्याकडनं माहिती हवे, स्पष्टीकरण हवंय की जर 4 मार्चच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये हे स्पष्टपणे म्हणण्यात आलं होतं की राज्य सरकारनं इम्पिरिकल डेटा गोळा करावा, ट्रिपल टेस्ट सांगण्यात आली होती, त्यासाठी आयोग नेमा हेही सांगण्यात आलं होतं आणि त्याशिवाय हे आरक्षण टिकणार नाही हे त्या सविस्तर निकालामधनं स्पष्ट झालं होतं. असं असताना राज्य सरकारनं आयोग नेमायला उशीर का केला? 1, त्यावरचे सदस्य नेमायला इतका उशीर केला. 2, दुसरं, त्या आयोगाला निधीच दिला गेला नाही आणि आता अनेक सदस्य ते सोडून जायची भाषा करतायत जाहीरपणे. इतका लेथार्जिकपणा, इतकी अनुत्सुकता राज्य सरकार का दाखवतं या आयोगाच्या बाबतीत, जेव्हा की हा मुद्दा इतका गंभीर बनलाय? काय आवाज का तुटतो रे बाबा? येतोय का आवाज? असं मी कसं काय करणार? मला वाटतं विजय वडेट्टीवार यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत नाही, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असेल, आपल्या टीम्स ते दुरुस्त करतील. तोपर्यंत भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आपल्या सोबत आहेत. गोपीचंद पडळकरजी, गेले काही दिवस जे काही चाललंय महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या आरक्षणावरनं ते तुम्हीही पाहताय आणि काही वेळापूर्वी जेव्हा चर्चा झाली त्यावेळेस त्या चर्चेचा रोग जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नेते, मी थांबते, पुन्हा वडेट्टीवारांशी मला वाटते संपर्क प्रस्थापित झालाय. वडेट्टीवार सर, बोलणं पूर्ण करा. हां, नमस्कार सर्वांना. खरं तर एक चांगली चर्चा एबीपी माझानी काय मी करू? हा आवाज जर असं तुटत असेल तर कशाला बोलत नाही? होत नाही, टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम आहे. बघा, वडेट्टीवार सर, तुम्ही तुमचं बोलणं पूर्ण करा, तुमचा आवाज येतोय आमच्यापर्यंत. आवाज येतो का? हो, तुम्ही तुमचं बोलणं पूर्ण करा, येतोय आवाज. हां, ठीक आहे, ठीक आहे. नाही, माझ्यामध्ये जरा ब्रेक हे झालं तर आवाज ब्रेक होतोय. ओके, तर सर्व पहिल्यांदा एबीपी माझाचा आभार की आपण सगळ्यात ज्येष्ठ कायदेतज्ञ आहेत, विविध पक्षाच्या लोकांना आपण बोलावून घेतलं आणि विचार मंथन या ठिकाणी होते आहे या सगळ्या विषयावर. मला तुम्ही 2 प्रश्न विचारलेत की इम्पेरिकल डेटा कलेक्ट करण्यासाठी जे आयोग नेमलं त्याला उशीर का झाला, आणि दुसरा प्रश्न असा होता की आपला याला निधी का कमी उपलब्ध करून दिला नाही. एक तर आता आपल्याला एकदा स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की आयोगांचे अध्यक्ष हे जे नेमले जातात त्यांची शिफारस हे हायकोर्टाच्याकडून केली जाते आणि आम्ही सातत्यानं त्या प्रक्रियेमध्ये 4 महिने गेलेत. हे म्हणजे स्पष्टपणे सांगतो की आम्ही ज्यांना पत्र देऊन त्यांच्याकडून शिफारस होऊन अध्यक्ष जो नेमला जातो तो निवृत्त न्यायाधीश असतात उच्च न्यायालयाचे, त्यांच्याकडून ते नाव येण्यासाठी उशीर झाला. हा एक प्रश्न की त्याच्यामध्ये थोडा उशीर झाला. त्यानंतर 3ही पक्षांच्या लोकांनी जे नावं दिलेत की ज्यात तज्ज्ञ लोक लागतात ते सगळं करत असताना नक्कीच आपण म्हणतायत त्यामध्ये हायकोर्टाकडून नाव येण्यासाठी उशीर झाला, 3-4 महिने लागलेत. मी स्वतः बोललो त्यांच्या रजिस्ट्रारशी, मी 2-3दा बोललो की हे लवकर नाव पाठवा, हे फार आवश्यक आहे. हा एक विषय. दुसरा विषय असा होता की याला निधीची गोष्ट. केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं की जातनिहाय जनगणना करण्यासाठी आम्ही मान्यता देणार नाही. हे फ्लोअरवर सांगितलं, लोकसभेमध्ये सांगितलं, सगळ्यांनी ते ऐकलेलं आहे की मी माझ्या तोंडचं सांगतो अशातला विषय नाही. तरी पण हा इम्पेरिकल डेटा कलेक्ट करताना आयोगाने जे काही आमच्याशी पत्रव्यवहार केला त्यामध्ये असं स्पष्टपणे सांगितलं त्यांनी की आम्ही पूर्णतः आम्हाला जातनिहाय जनगणना डोर टू डोर करायची आहे
आणि त्यासाठी त्यांनी 450 कोटी रुपये मागितले. आता ह्या आमच्या सगळ्यांचं मत असं होतं की त्यावेळी कोरोनाच्या परिस्थितीमध्ये डोर टू डोर करणं शक्य नाही आणि म्हणून आपण हे 450 कोटी रुपये मागता याला वर्षभर लागेल. तुम्हाला कल्पना असेल कदाचित की 2011 ज्यावेळेस जातनिहाय जनगणना सुरू झाली त्यावेळेस जवळपास 5 वर्ष लागलेत. 2014ला ती पूर्ण झाली, 15च्या बरोबर. वडेट्टीवारांशी मला वाटतं पुन्हा एकदा आपला संपर्क तुटलाय. मी टेक्निकल टीमला विनंती करेन की त्यांचा संपर्क पुन्हा एकदा प्रस्थापित करा. खरं तर खूप महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते आपल्याला उत्तर देत होते. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्यासोबत आहेत. गोपीचंद पडळकर जी या अगोदरच्या चर्चेमध्ये प्रामुख्यानं भाजपचा हा आरोप राहिला होता की सरकारनं उशीर केला, सरकारनं आयोगच नेमला नाही, आयोगाला निधीच दिला नाही. पण आता मला वाटतं राज्य सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आयोग नेमायला उशीर का झाला तेही सांगितलं आणि निधीच्या बाबतीत सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिलं. तुम्हाला मान्य आहे हे स्पष्टीकरण? तुम्हाला असं वाटतंय की यामुळेच उशीर झाला राज्य सरकारला आयोग नेमायला? ह्या सरकारला एकतर केंद्र सरकारमध्ये लागतं, नसेल तर कोर्ट लागतं. आणि आज खरं तर अभिनंदन करायला पाहिजे मंत्री महोदय साहेबांचं. मागासवर्ग आयोग नेमायला उशीर का झाला तर कोर्टाला मध्ये आणलं. म्हणजे दुसरे ह्यांच्याकडे कुठले विषय नाही आहेत. 18 महिने लागतात का मागासवर्ग आयोगाचा अध्यक्ष नेमायला? म्हणजे तुमचं ओबीसी आणि महाराष्ट्रातील जो बाकीचा समाज आहे त्याच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन या राज्य सरकारचा स्पष्ट होतोय. ह्यांनी हे सरकारमध्ये आल्यावरच मराठा समाजाचं आरक्षण का स्थगित झालं? हे सरकारमध्ये आल्यानंतर अजित पवार ज्या कमिटीचे अध्यक्ष होते त्यांनी पदोन्नतीचं आरक्षण का रद्द केलं? सुप्रीम कोर्टामध्ये ती केस चालू आहे, त्याचा अजून निकाल यायचा आहे. त्यामध्ये एससी आहेत, त्यामध्ये एसटी आहेत, त्यामध्ये भटक्या जमाती आहेत, भटके विमुक्त आहेत, त्यांचं आरक्षण रद्द करून टाकलं आणि आता सरते शेवटी ओबीसीचं राजकीय आरक्षण घालवलं. म्हणजे मराठा सोडला नाही, एससी सोडला नाही, एसटी सोडला नाही, भटके विमुक्त सोडले नाहीत आणि ओबीसी सोडला नाही. म्हणजे ह्यांचं सगळ्यांचं नियोजनबद्ध कार्यक्रम चालू आहे. मागासवर्ग आयोग तुम्ही नेमायला 18 महिने लावले आणि नेमल्यानंतर त्यांना अजून कुठं जो निधी त्यांनी मागितला, मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला जर निधी उपलब्ध करून दिला तर 1 महिन्याच्या आत आम्ही इम्पेरिकल डेटा गोळा करून देतो. मग का नाहीत पैसे दिले तुम्ही त्या आयोगाला? कारण अजित पवार त्या राज्याचे आपल्या अर्थमंत्री आहेत आणि त्यांच्या हातात पैसे द्यायचं का नाही द्यायचं. आणि पवारांचं धोरण ओबीसीच्या विरोधातलं आहे. पवारांचं धोरण या महाराष्ट्रातल्या सगळ्या मागासवर्गीय समाजाच्या विरोधातलं आहे आणि त्यामुळं त्यांनी जाणून बुजून पैसे दिले नाहीत. आणि अजित पवारांना काही घरातले पैसे द्यायचे होते का? तुम्ही सांगता कोरोना गेला, किती दिवस झाले आता राज्य चालू होऊन? पूर्ववत पदावर येऊन किती दिवस झाले? जर एखाद्या आयोगाचा अध्यक्ष म्हणत असेल जर तुम्ही आम्हाला निधी उपलब्ध करून दिला तर 1 महिन्याच्या आत आम्ही डेटा गोळा करून देतो, मग तुमचा आयोग नेमून किती दिवस झालं? का नाहीत पैसे दिले? यामध्ये राज्य सरकारला जाणून बुजून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. महाज्योतीच्या संस्थेचा विषय जर पुढे आला तर तुम्ही तिथली माहिती वेगळीच मिळते. सारथीच्या बाबतीमधलं वेगळं धोरण आणि महाज्योतीच्या बाबतीमधलं वेगळं धोरण. म्हणजे ह्या सगळ्या बाबतीमध्ये जर आपण खोलामध्ये प्रकाश गेलं. शेंडगे या चर्चेमध्ये सहभागी होते, त्यांनीही असाच मुद्दा मांडला. फक्त त्या मुद्द्यामध्ये एक ॲडिशनल बाब ही होती की मराठा समाजाला जेव्हा आरक्षण द्यायचा वेळ आला त्यावेळेस राज्य सरकारनं कोर्टामध्ये हिरारीनं भूमिका मांडली. त्यावेळेस राज्य सरकारनं जे वकील दिले तसेच वकील हे ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा जेव्हा मुद्दा आला त्यावेळेस मात्र दिले गेले नाही. तुमच्या मुद्द्याशी थोडीशी फारकत घेणारा हा फक्त मुद्दा होता. तुम्ही म्हणताय की कुठल्याच समाजाला आरक्षण देताना हे सरकार उत्सुक नव्हतं आणि प्रकाश शेंडगे यांचं म्हणणं होतं की मराठा समाजाला जेव्हा वेळ येते त्यावेळेस त्यांना सारथीसाठी 1000 कोटी रुपये पटकन दिले जातात, पण इथे मात्र दिले जात नाही. विजय वडेट्टीवारजी, या सगळ्या मुद्द्यांवर काय उत्तर आहे तुमचं? मी जरा राजकीय बोलणार नव्हतो, पण पडळकरजींना सवय झाली आहे ते आता त्यांना राजकीय कुठल्या याला रंग देण्याची मजबुरी आहे त्यांची त्यांना. कारण शेवट त्यांनी ते बोलायचं ते बोललंच पाहिजे. मला ते राजकारण इथे आणायचं नव्हतं. ही चर्चा एकदम फेअर आणि लोकांना न्याय देणारी असावी अशी माझी अपेक्षा होती. म्हणून मी बोलताना मला जरा आवाज काही झाला होता. तुम्हाला पुन्हा सांगतो की 425 कोटी रुपये 27 कोटी रुपये मागितले. हे पूर्णतः आयोगाने हे 100% जातनिहाय जनगणनेसाठी मागितलेत ओबीसीच्या. अहो यांना काय माहीत नाही, थोडी माहिती घ्या, आमच्या खात्याकडून घ्या, आम्ही देऊ. आणि 1 महिन्यामध्ये महाराष्ट्रातील जनगणना शक्य आहे का हो? आणि आयोगाने असं म्हटलंच नाही 1 महिन्यामध्ये मी करून देतो. आता मी खरं म्हणजे हा विषय माझ्याकडे फक्त आयोग नेमण्यापुरती असतो माझ्या खात्याशी. तर मी या खात्याचा मंत्री म्हणून बोलत नाही, तर एक ओबीसी समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून बोलतोय. मला बाकी यामध्ये काय झालं ते किंवा आता असं जर असतं
तर आपण एकदा अणे साहेब इथे आहेत, इम्पेरिकल डेटा कलेक्ट केल्याने 27% आरक्षण टिकणार आहे का? आता स्पष्टपणे अणे साहेबांनी त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली. मला एवढंच मांडायचं आहे की जर घटना दुरुस्ती केली आणि सरसकट जर 27% ओबीसीचं राजकीय आरक्षण उद्याही टिकवता येतं, उद्या पण ते अमेंडमेंट आणून करू शकतो आपण. सुप्रीम कोर्टाच्या आपल्या केंद्र सरकारने ठरवलं तर त्यातमध्ये, आणि त्यांच्याकडे उपलब्ध होता 5 वर्ष, ते दिला नाहीत, नका देऊ देत. 6 पत्र पाठवलीत फडणवीस साहेबांनी, 2.5 वर्ष जिल्हा परिषदेची निवडणूक पुढे ढकलली. त्यावेळेस काय आपण काय करत बसलो? त्यावेळेस का नाही केलं? आता आपण शेवट ट्रिपल टेस्टची मागणी जी मान्य झाली ती 2010 मध्येच झाली, ही आज झालेली नाही. हे माहीत आहे का? हे माहीतच करून घेतले पाहिजेत. आणि त्यापासून तर त्यामध्ये 3 ट्रिपल टेस्टमध्ये होते, मग त्यावेळेस झालं नाही. 2.5 वर्ष आपण ढकलत राहिलो, त्या कोर्टामध्ये स्टे मिळाला म्हणून सांगतो. आणि जिल्हा परिषदेची निवडणूक आम्ही म्हणालो की कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून आम्ही करू. आपण घेतला निर्णय, केला. आता काय झालं की निवडणूक आयोग म्हणतं की आम्हाला 5 वर्षामध्ये निवडणुका घेणं बंधनकारक आहे, कारण ते यांनी दिलं आहे, घटनेने दिलेलं आहे, घटनेनुसार ते केलंच पाहिजे. पण ते करत असताना या ठिकाणी आपण जे आरोप करतो, आम्ही टर्म्स ऑफ रेफरन्स चेंज करून दिले. म्हटलं तुम्ही आता आपल्याला म्हणता येत नाही ते की त्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये काय आहे, त्यामध्ये ज्या मराठा समाजाचं हे झालं ते तरी टिकलं काय? शेवट आमच्यावर आरोप करत असताना एक जण म्हणते की तिथे चांगले वकील लावलेत, दुसरे जण म्हणतात इथे वकील नाही लावलेत, एकीकडे सांगतात. हे बघा, केंद्र सरकारने मनात आणलं तर महाराष्ट्रातील 5 राज्य अशी आहेत जे इम्पेरिकल डेटा नाही तरीही पण त्यांच्या निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या. तिथे काय झालं आहे? तिथे कोणी चॅलेंज केलं नाही. आता इथे चॅलेंज करणारे रेल्वे विमानाच्या तिकिटा कोणी काढल्यात, वकिलांचे पैसे कोणी दिलेत, हा सगळी माहिती गोळा केली आम्ही, वेळेवर उघड करू. कोण नागपुरातला कोण व्यक्ती, राजकीय व्यक्ती आहे यांचं सर्व पाहणारा, त्या गवडींचं आणि यांचं मी बोलेल, मी काय हे करणार नाही. आणि तुम्ही राज्य सरकार ठीक आहे राजकारण करावं, पण ओबीसीचं वाईट करून राजकारण करताय, ओबीसीच्या नुकसान करून राजकारण करताय. सरकारला तुम्हाला परसेप्शन चेंज करायसाठी तुम्ही एवढ्या स्तराला कुठल्या जाताय? कारण तुम्ही राजकीय लढाई ही कायद्याची लढाई नाही लढतायत, हे परसेप्शनची लढाई लढताय. ती हे दिसतंय आम्हाला, हे काय पद्धतीनं चाललेलं आहे. वडेट्टीवारजी, पण मग याच्यामध्ये हे सगळे प्रश्न उपस्थित व्हायचं आणखी एक कारण आहे. वडेट्टीवारजी, एक छोटासा प्रश्न मी फक्त ॲडिशनल त्याच्यामध्ये विचारते, तुम्ही तुमचं बोलणं नक्की कंटिन्यू करा. ॲडिशनल प्रश्न त्याच्यामध्ये माझा फक्त इतकाच आहे की याच आयोगाचे सदस्य हे एबीपी माझाच्या समोर आले, अनेक माध्यमांच्या समोर आले, त्यांनी नाराजी व्यक्त केली की सरकारनं आम्हाला फक्त नेमलंय, आम्हाला निधीच मिळत नाहीये, आम्हाला ऑफिस मिळत नाहीये, अशाही तक्रारी केल्या. तर याच्याबद्दल काय म्हणायचं? मग हे जर सगळं समोर येत असेल तर मग सरकार हे सगळं करायला उत्सुक आहे असं म्हणायला कशी जागा राहील? तुम्ही म्हणताय ते त्या म्हणजे बघा अगदीच बरोबर आहे. निधी मिळायला उशीर झाला म्हणत असतील तर त्यांनी जे आम्ही म्हणालो होतो की तुम्हाला जी आत्ता आवश्यक निधी असेल आयोगासाठी तेवढे निधी, ज्यांचं बजेटमध्ये आहे तेवढा निधी आम्ही त्यांना दिला, ज्या नेहमी रुटीनमध्ये ज्या आयोगाला चालवायचा. फक्त इम्पेरिकल डेटासाठी जो निधी लागतो, आम्ही काय म्हटलं त्यांना, इम्पेरिकल डेटा. आता इम्पेरिकल डेटा म्हणजे काही पूर्ण सर्व सरसकट जनगणना नाही, सरसकट सेन्सस नाही, पण त्यांनी तसाच प्रस्ताव दिला. आणि तो प्रस्ताव तसा देत असताना तेच तेवढं देऊन, बरं पैसे द्यायचा विषय नाही हो, पैसे तेवढे देता आले असते, कविताजी आपल्याला सांगतो. पण मुळात प्रश्न काय आला की याला जो लागणारा पिरियड आणि त्यावेळची परिस्थिती, सगळा जग थांबला होता. कोरोना काय म्हणताय तुम्ही आमच्या माननीय पंतप्रधान महोदयांचे त्यांचे गाईडलाईन्स घेऊनच आम्ही राज्यामध्ये काम लावले आहेत, त्यांनी दिलेल्या नियमांचंच पालन केलेलं आहे. आता ह्या सगळ्यामध्ये मी जात नाही फार खोलवर, कारण बोलायला उशीर होईल. एवढंच सांगेल मला राज्य सरकारचे मुद्दे मांडले. तुम्ही मगाशी बोलताना एक त्या गवळींचा मुद्दा उपस्थित केलात सर, ते गवळी कुठल्या पक्षाचे आहेत वगैरे, मगाशी ते आले होते या चर्चेमध्ये, मी त्यांनाही हा प्रश्न विचारला, त्यांनी उत्तर नाही दिलं. नाही ते बघा, हॅलो, हा नाही काय, हा हॅलो, बोला सर, तुमचा आवाज पोहोचतोय. काय होतं आवाज ब्रेक झाला पण. हो नाही, मला तुमचा आवाज येत नाही म्हणून प्रॉब्लेम होतो. हॅलो, आवाज येतो काय माझा? तुमचा आवाज पोहोचतोय सर, तुम्ही सलग बोला. बघा गवडी काय म्हणाले, गवडींचा आमच्या लोकांना माहित आहे. मी कालच आमदार आहेत आमचे वाशिमचे, त्यांचे वडील जिल्हा परिषदेचे सदस्य होते काँग्रेसचे, गवडींचे. ऐकू येतं ना? हो. हां, तर त्यांनी मी सांगतो इथे उपस्थितांना, त्यांचं जर मोबाईलचे डिटेल काढले ना, ते सर्वाधिक कोणाशी बोलतात हे कळेल ना. ते काढा ना जरा.
काढलेत तयारी का ते दाखवा, सरकारनं? आम्ही काढतो आणि उघड करतो. कोणाशी बोललेत, कोणाच्या इशाऱ्यावर नाही, आवश्यक असेल तर काढावे लागतील, यांची मान्यता असेल तर. नाहीतर उद्या ते काय वेगळीकडे वळण देतील. ते म्हणजे ते 2 मिनिटात दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. पडळकरांनी सांगावं आणि बावनकुळे साहेबांनी सांगावं की हो काढा यांचे डिटेल, आम्ही चॅलेंजनी सांगतो, काढून दाखवतो आणि ओपन करतो. हे कोणाशी संपर्कात होते आणि कोणाशी काय बोलत होते आणि कोणाच्या चेतावणीमुळे कोर्टात गेलेत. अहो, आम्ही इम्पेरिकल डेटाच्या ठिकाणी जे काही ऑर्डिनन्स आणलं ते अप टू 50% आहे, 50%च्या वर नाही. आणि 50%च्या आत म्हणजे वर आम्हाला देता येत नाही. जात पण बघा, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या प्रोफेशनल जे काय त्यांचे पॉप्युलेशन आहे ते एखाद्या जिल्ह्यात 40% असतील तर 10%च देता येईल. एखाद्या जिल्ह्यामध्ये 50% असतील तर 0 देता येईल. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये 0 आरक्षण झालंय, जिल्हा परिषदमध्ये 0 आरक्षण बरोबर. तो आपलं अध्यादेश राज्य नंदुरबारमध्ये झालेलं सरकारनं आहे. काढला, पण त्याच्यापेक्षा कदाचित तो imperial अध्यादेश data गोळा निघायला करून काही खूप उशीर 50 झाला सर. मला असं वाटतं तो अध्यादेश सरकारनं काढला की 50%च्या अधीन राहून आम्ही आरक्षण देऊ, पण तोपर्यंत उशीर झाला होता. कारण आता सुप्रीम कोर्टानं त्या अध्यादेशावर सुद्धा इंटरिम ऑर्डर दिलेली आहे की जोपर्यंत ट्रिपल टेस्टला अनुसरून इम्पेरिकल डेटा आणि त्याला अनुसरून आरक्षण देत नाही तोपर्यंत कुठलंही आरक्षण देता येत नाही, असं कोर्टाने आता स्पष्ट केलं. त्यामुळे आता त्या अध्यादेशाबद्दल सुद्धा काय बोलणार, कारण तो रद्द झाला अगदी 2 दिवसांपूर्वी. तुम्ही काही गंभीर आरोप केलेले गोपीचंद पडळकर यांना विचारा असं काहीतरी विचारलं आणि पडळकर सुद्धा हसतायत. मला विचारायचं आहे, पण एक छोटासा ब्रेक घेते आता या चर्चेमध्ये. ब्रेक नंतर लगेच परत येते. गोपीचंद पडळकर, ब्रेक नंतर तुमच्याकडे येते. एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर ओबीसी आरक्षण परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेक पूर्वी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार आपलं मत मांडत होते या सगळ्या मुद्द्यांसंदर्भात आणि बोलत असताना त्यांनी एक बोट दाखवलं ते गोपीचंद पडळकरांकडे आणि त्याला अनुसरून जो मुद्दा होता तो मुद्दा हा होता की याचिका नेमकी केली कुणी आणि ती करविते कोण आहेत. आणि त्यांनी बोट दाखवलं गोपीचंद पडळकरांकडे आणि ते सुद्धा मगाशी हसले. मला वाटतं त्यांना त्यांची प्रतिक्रिया द्यायची होती त्याच्यावर. गोपीचंद पडळकरजी, मला याविषयी हेच बोलायचं आहे की रोज काहीतरी राज्य सरकारचा जिथं नाकर्तेपणा असतो तिथं एकतर केंद्राला मध्ये घ्यायचं, नसेल तर कोर्टाला मध्ये घ्यायचं. माननीय मंत्री महोदयांनी राज्य मागास आयोगाची स्थापना करायला उशीर का झाला तर आज कोर्टाला मध्ये आणलं. मी त्यांना आवाहन करतो की तुम्ही किती तारखेला कोर्टाला पत्र लिहिलं, किती तारखेला तुम्हाला आदेश आले ते सगळं लोकांच्या समोर येऊ द्या. म्हणजे 18 महिने मागासवर्ग आयोगाची स्थापना झाली नव्हती आणि तुम्ही आज कोर्टावरती ढकललं. नंबर 2, तुम्ही याचिका कुणी दाखल केली त्याच्यावरती भाष्य करताय. 12 कोटीचं देश आहे लोकसंख्या असणार, कुणी रोज कोर्टात जाऊ शकतं ना. पण आपण काम करतानाच असं करा की ते कोर्टात टिकलं पाहिजे. कोणी कोर्टात जाऊ शकतं, त्याला काय आपण थांबवू शकत नाही. आणि मला प्रश्न माननीय मंत्री महोदयांना विचारायचा आहे की 14 ऑक्टोबर 2020ला मंत्रिमंडळाने एक मंत्र्यांची उपसमिती गठीत केलेली आहे आणि ओबीसीच्या बाबतीमध्ये सारासार अभ्यास करावा, ओबीसीच्या भल्यासाठी काहीतरी शिफारशी कराव्यात. आणि त्या मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये त्या समितीच्या माननीय भुजबळ साहेब आहेत, माननीय आव्हाड साहेब आहेत, माननीय वडेट्टीवार साहेब आहेत, माननीय बाकीचे मंत्री गुलाबराव पाटील साहेब आहेत, संजय राठोड साहेब आता ते मंत्रिमंडळात नाहीत. मग तुम्ही आता 2020ला हे समिती गठीत झाली, आता 2021चा ऑक्टोबर संपून गेला, काय तुम्ही ओबीसीच्या बाबतीमध्ये अहवाल दिला राज्य सरकारकडं? काय ते राज्यातल्या लोकांना कळू द्या की नेमकं तुमचं काय काम चालू आहे. कोरोनाचं कारण तुम्ही देताय सर्वे करताना, आणि तुम्ही जेव्हा मोर्चे काढत होता 50,000 लोकांचे, लाखाचे, तेव्हा कोरोना नव्हता. आणि जेव्हा ओबीसीचा सर्वे करायचा म्हटलं तर कोरोना येतो. अशी दुटप्पी भूमिका तुम्ही घेताय तर ही ओबीसीच्या निश्चित हिताची नाही आहे. ओबीसीचा सगळा समाज राज्यातला एक तुमच्याकडे असेनं बघतोय की तुम्ही राज्याचे आता मंत्री आहात आणि काहीतरी तुम्ही न्याय द्याल. महाज्योतीच्या बाबतीमध्ये काय घडतंय? तुम्ही अजून त्यांना ऑफिस साधं देत नाही, त्या लोकांना अजून तुम्ही कुठला निधी दिलेला नाही, त्या लोकांना तेल स्वतः घालून फिरतोय म्हणून तुमच्या आयोगाचे सदस्य सांगतायत. हिथं कुणाची अडचण आली होती तुम्हाला द्यायला? फेलोशिपच्या बाबतीमध्ये ते पीएचडी धारकांच्या बाबतीत तेच रोज तुमचा भोंगळ कारभार चालू आहे आणि तुम्ही इथं ठामपणे येऊन सांगताय की आम्ही ओबीसीचे तारणार आहोत. तर ही गोष्ट महाराष्ट्रातल्या लोकांना न पटणारी आहे. मंत्री महोदयांनी या सगळ्या गोष्टीवरती स्पष्टता द्यावी. नसेल तर काम जमत नसेल तर राजीनामे देऊन मोकळे व्हा ना. कशाला तुम्ही ते खुर्ची अडवून बसताय? वडेट्टीवारजी, राजीनाम्याची थेट मागणी केली त्याच्याकडे नंतर येईन मी, पण मला पहिला मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला एक महत्त्वाचा नक्की वाटतोय की आज या चर्चेमध्ये राज्य सरकारची ही बाजू पहिल्यांदा आली आहे की राज्य सरकारला आयोग नेमायला इतका उशीर का झाला. 4 मार्चला जेव्हा हा निकाल आला त्याच्यानंतर अनेक दिवस हा प्रश्न विचारला जातोय, जवळपास 7-8 महिने होत आले, पण राज्य सरकारने एकदाही सांगितलं नाही की आयोग नेमायला इतका उशीर का झाला.
हे बंद झालं परत. हां जातो. हां पुन्हा विचारू का मी प्रश्न? तुमचं आहे ना एकही चालू नाही, मला त्रास होतो. बरं, येतोय आता आवाज? हॅलो काय येतोय? बोलले ते ऐकूच आलं नाही. आता येतोय? तुमचा आवाज तुम्ही बोललेला शेवटचा ऐकू आलाय मला, बाकी तुमचं काही ऐकू आलं बरं, नाही. आता मी पुन्हा एकदा विचारते. मला ऐकू येत असेल तर मी पडळकरजींचं उत्तर देऊ. हो हो हो, द्या द्या. पडळकरजींचं उत्तर देतो. पडळकरजींनी राजीनामा मागितला. हां हां, मी पडळकरजी मी राजीनामा देईलच. तुम्ही माझ्यावर जे सिद्ध करून दाखवा आरोप, मी राजीनामा द्यायला तयार आहे. आणि मला काही फार काही हे नाही. आणि राहिला विषय की तुम्हाला आनंद होत असेल माझ्या राजीनाम्याने, तर नक्की मी देईल. हां कळलं ना तुमच्या. आणि तुम्हाला तिकडे येऊन घ्या तुम्ही ते चार. नाही तुम्ही त्याचा जर आरोप करताना ओबीसीना काही baseless आहे. फायदाच होणार नसेल आरोपात आणि काही तुम्ही तथ्य नसतं. ओबीसीच्या फक्त वेग आरोप. काहीतरी खूळ अहो, घालणार. थांबा आता तर त्यामध्ये काय आहे? गपचूप राहा जरा, माझं ऐकू देत. पडळकरजी, माझं आता ऐकू त्यांना द्या. त्यांचा मुद्दा तुमच्या पूर्ण डोळ्यात होऊ दे. तुम्हाला जे नाही, लगेच आता BP ऐकू वाढवून दे. घेऊ तुम्हा- नका. तुम्ही वरती बोलत दिवस असताना आहे. मी अजिबात बोललो नाही ना, मला बोलताय. पडळकरजी, वाढवून त्यांनी घेऊ तुमचं नका. म्हणणं शांतपणे ऐकलं. तुम्ही असं पडळकरजी, करू आता नका. तुम्ही प्लीज शांत राहा. पडळकरजी, त्यांनी ऐकून तुमचं घ्या म्हणणं आता. ऐकलं, आता त्यांना बोलू देत. वडेट्टीवारजी. आणि महाज्योतीमध्ये काय दिलाय जरा पडळकरजींना महाज्योतीच्या ऑफिसमध्ये पाठवा. काय काय करतोय ओबीसीसाठी. निवड आरोप म्हणून आरोप करायचा, विनाकारणचा आरोप करायचा, त्याच्यामध्ये काही तथ्य नसताना आरोप करायचा, एवढं राजकारणासाठी आरोप करायचा, हे धंदे करायचे. तुम्हाला फक्त काय आरोप करायसाठी ठेवलाय काय? काही लोक पोचलेत भाजपानी, त्यातले तुम्ही आहात काय आरोप करणारे? एक आरोप सिद्ध करून द्या, 1 मिनिट थांबणार नाही. कसलं काय सांगताय तुम्ही राजीनामा? अरे हा माझ्या खात्याचा विषय नाही. मी लढतोय ओबीसीसाठी. जो विषय तो माझ्या पुढे आलेला आहे तो माझ्या खात्याशी संबंधित विषय नाही. आपण एकदा स्पष्टपणे ऐकलं पाहिजे. तो विषय येतो LNJDC, तो विषय येतो ग्रामविकासशी, तो विषय येतो JADC. मी फक्त माझं आयोग नेमाचं काम एवढ्यापुरती माझा विषय येतो. अभ्यास न करता काही बोलणं आणि उगीच काहीतरी स्वतःची छाती बनवून घेणं याला अर्थ नसतो. माझ्या खात्याशी, माझा रिझर्वेशनशी काही संबंध नसतो, पॉलिटिकल आरक्षणाशी. मी फक्त आयोग नेमला की नाही तेवढाच माझं काम आहे. त्याच्या पलीकडे वकील कोण नेमावेत जरा खात्याची माहिती घ्या आणि सांगा. खात्याने ज्या योजना दिल्या आहेत त्या खात्याची नवीन खातं आहे, त्या योजनांची अंमलबजावणी करणं एवढ्यापुरतीच माझं काम आहे. तरी पण मी लढत असतो ओबीसीसाठी, कारण त्या समाजाचा एक घटक आहे म्हणून. बाकीचा काही संबंध येत नाही. राहिला विषय, मी मंत्री आहे, जबाबदारी सामूहिक असते हे कळतं मला, आणि म्हणून मी सामूहिक जबाबदारी घेऊनच लढत असतो. विषय असा आहे की जे जे आरोप आपण करताय की त्या पहिल्यांदाच आरोप केला आपण की एक तर एवढे दिवस का लावलेत, कोरोना होता. अहो कोरोना होताच ना, कोरोना होता, घरघरी जाऊन शक्य होता का? पब्लिक ठीक आहे, पब्लिक गोळा केली असेल, काही ठिकाणी मोर्चे झाले असतील, तो सगळ्यांनीच केलेत, पंतप्रधानापासून तर सगळ्यांनी काढलेत. कोरोना असताना 2-2 लाखाच्या सभा घेतल्या सगळ्यांनी. पण इकडे मात्र गाईडलाईन्स नवीन वारंवार बदलत होत्या. हे कोणाला सांगायची गरज नाही. विषय तो नाही. विषय आत्ता आपली चर्चेतून त्या ओबीसींचं भलं कसं होईल हा चर्चेचा विषय असला पाहिजे. एकमेकाला आरोप आहेत. खरं तर तुमच्या पक्षाची भूमिका अशी आरक्षणाच्या विरोधात आहे. हे कधी भाजपच्या भारतीय जनता पक्षाची भूमिका आरक्षणाच्या बाजूला राहिली आहे? तुम्ही सांगा मला. तुमच्या पक्षाच्या जे तुमच्या ज्या आयडिओलॉजीवर पक्ष चालतो त्या पक्षाची आयडिओलॉजी काय आहे हे आता मला ते पुरावे दाखल द्यायची गरज नाही. हे सगळे तज्ज्ञ लोक आहेत, त्यांना माहीत आहे. म्हणून तुम्ही कोणावर आरोप करत असताना माझी भूमिका, मी मंत्री म्हणून जर असेल तर जे काही मला करायचं मी ते सातत्यानं करत असतो. राहिला विषय 14 ऑक्टोबरला जे काही निर्णय झाले त्यातले बरेच RSS काय आरक्षणाला म्हणता काय बोलायला होत आहे तुम्ही कधी आलात? आता हे आरक्षण कुठे मांडलं? तुम्ही अभ्यास करा. अजून पडळकरजींना वेळ आहे, अभ्यास करून बोला. त्यांची त्या पक्षाची आयडिओलॉजीच मुळात विरोधात आहे हे स्पष्टपणे. 214 पोरं ज्यावेळेस ओबीसीचे UPSC परीक्षा पास झालेत 2017-18 मध्ये, त्यावेळेस काय केलं? त्यांना फक्त तुम्ही याचं 2014 पोरांना लावून घेतलं नाही. कारण काय सांगितलं तुम्ही की क्रिमिनलची मर्यादा मध्ये ही मुलं बसत नाहीत. आज जिल्हाधिकारी झाले असते 214 मुलं IAS परीक्षा होऊन वगळून का टाकलं? आणि त्याच्या ठिकाणी सगळे पोरं ओपनचे भरलेत. त्यावेळेस कुठे होतात तुम्ही? त्यावेळेस आम्ही लढलो. जाऊ दे मला, मी एवढंच की आज हे आरक्षण आहे, आम्ही कोर्टाची लढाई लढतो. 5 राज्यामध्ये इम्पेरिकल डेटा नसतानाही निवडणुका झाल्या. त्या 5 राज्य आता आपल्यापुढे नजरेपुढे आहेत. तिथे एक होतं, इथे एक होतं. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. मराठीच्या आरक्षणाच्या संदर्भात तेच झालं. आणि मला हे समजत नाही, ओबीसीना तुमचा एवढा पुटवाडा आहे ना भारतीय जनता पक्षाला. मी उद्या राजीनामा देतो, करून टाका 27% आरक्षण ओबीसीचा, राजकीय आरक्षण करा. आणा केंद्र सरकारला सांगा, माननीय मोदी साहेबांना विनंती करा आणि सांगा की हे 27% आरक्षणासाठी अमेंडमेंट करा. पडळकरजी, थेट आव्हान आहे तुम्हाला. बाकी पडळकरजी, थेट आव्हान आहे तुम्हाला. 10% न मागता 10% न मागता आपण
EWS ला दिला 10%. हे इम्पेरिकल डेटा करूनही नुकसान होणारच आहे. गडचिरोली जिल्ह्यात इम्पेरिकल डेटा आणला तरी 0च आरक्षण होणार. तुम्ही थेट आव्हान दिले वडेट्टीवारजी नंदुरबारमध्ये पडळकरांना, zero आपण होणार बघूयात empirical त्यांना data काय जरी आणला म्हणायचं तरी. याच्यावर. हे कसं वडेट्टीवारजी देणार? तुम्ही थेट आव्हान दिले त्यांना, बघूयात त्यांचं काय उत्तर आहे. पडळकर. हे बघा, वडेट्टीवार साहेबांनी खूपच मनावर घेतलं आणि ते वैयक्तिक विषयावरती घेतलं. त्यांची चर्चा होती ओबीसीचं काहीतरी भलं झालं पाहिजे, अशी चर्चा व्हायला पाहिजे. आणि ह्यांच्या चर्चेतनं काय ओबीसीचा विषय मला वैयक्तिक बोललात म्हणून मी तुम्हाला बोललो. काय केलं, मी नाही तर वैयक्तिक पडळकरजी घेत नाही, तुम्ही मला वैयक्तिक टार्गेट तुम्ही केलं. काय मांडू शकत नाहीये वडेट्टीवार साहेब. त्यामुळं तुम्ही असं काही मनावरती घेऊ नका. तुम्ही राज्याचे जबाबदार मंत्री आहात म्हणून आम्ही तुम्हालाच बोलणार ना. मी तुम्हाला प्रश्न काय विचारला की तुम्ही न्यायालयाला किती तारखेला पत्र दिलं की मागासवर्ग आयोग नेमा म्हणून, ते तुम्ही सांगा ना मला. मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की 14 ऑक्टोबर मी देतो तुमच्याकडे, मी माहिती पाठवतो. 6 महिने लावले नाव यायसाठी. ते सांगा ना तुम्ही अहो, मी आम्हाला. कोर्टावर आरोप करत नाही. बाकीच्या ते कशाला अधिकृत विषय तुम्ही सांगताय, सांगताय तुम्ही? 6 महिने ते कुठे तुम्ही कोर्टाने दाखवा 6 मला. महिने घेतलेत अध्यक्षांची सरकार नियुक्ती आलं करण्यासाठी, 2019 नाव ला. पाठवायसाठी. सरकार मी तुमचं सगळं तुमच्याकडे 2019 पाठवतो ला आणि मी आलं. टीव्हीवर मग बोलता, हे राज्यपाल रेकॉर्डवर येत आहे. महत्त्वाचं नाही का? अहो ऐका पडळकर, हे रेकॉर्डवर येत आहे. हो, रेकॉर्डवर. मी काय मंत्री म्हणून काही वेग बोलणार नाही किंवा हवेत बोलणार नाही, नाही. मी मी ऐकतोय, जे बोलतो आहे पण तुम्ही ते जरा रेकॉर्डवर येत आहे. व्यवस्थितपणे म्हणजे बोला. 6 महिने लागले लगेच रागाला नाव येऊ येण्यासाठी. नका. BP हे वाढवून रेकॉर्डवर घेऊ आहे. नका. तुम्ही पाठवतो तुमच्याकडे. वडेट्टीवारजी, अरे मला BP असं आहे नाही, की शुगर नाही, मी डेटा- लोकांची वाढवतो. वडेट्टीवारजी, ती माहिती काय फक्त पडळकरांसाठी नको आहे, ती महाराष्ट्रासाठी पण हवी आहे. आणि आम्हालाही आनंद होईल जर ती माहिती तुम्ही आमच्याशी शेअर केलीत. कारण तोच प्रश्न आहे की जर तुम्ही म्हणताय की इतका वेळ का लागला, तर त्याची माहिती सुद्धा अजूनपर्यंत, कारण आतापर्यंत हा प्रश्न अनेकदा विचारला गेलाय की आयोग नेमायला उशीर का झाला, आयोगाला पैसे द्यायला उशीर का झाला. हा प्रश्न काही आत्ता नाही आलेला आहे, अगोदरपासून विचारला जातोय. स्पष्टीकरण मात्र त्याचं आज आलेलं आहे. मग का राज्य सरकार ही माहिती का देत नाहीये सगळ्यांना? आम्ही स्पष्टीकरण यापूर्वीच दिलं. काय हॅलो, बोला बोला, तुम्ही सलग बोला. हॅलो, बोला सर, सलग तुमचा आवाज पोहोचतोय. हॅलो. हा, आवाज येतोय? येतोय येतोय, नाही, बोला. मला मी वैयक्तिक घेत नाही, पडळकरजींना सांगतोय. हां, आमचे ज्येष्ठ कायदेज्ञ अनिश साहेब जे बोलले ते मी पूर्ण, मला अर्धवट शेवटचं ऐकायला मिळालं. त्यांचं तरी बघा, दोषी असेल ना त्याला दोषीच्या पिंजऱ्यात, कोण पण असेल आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं पाहिजे. हे आम्ही जाणून बुजून घालवलं वगैरे वगैरे. कोण असं आहे की एवढा मोठ्या 54% लोकांना आज विरोधात आपण भूमिका घेणार आणि त्यांना नुकसान करणार आहे? कोणतं सरकार आहे? काही मूर्ख सरकार असतं काय? आणि यांना आयता पडळकरांच्या हातात आयतं कोलीत द्यायला आम्ही काही एवढं हे आहो काय? आम्हाला सगळ्यांची, जो सरकार चालवतो त्यांना सगळ्यांना ती भूमिका असते. हा उशीर का झाला मी सांगितलं की त्यांना मी पत्र पाठवतो. हे एक 8 दिवसाच्या आत आम्ही कधी पत्रव्यवहार केला आणि त्यांच्याकडून कधी नावं आले, ते कधी झालेत, एक 6 महिन्याचा कालावधी लागला. मी त्याची पुरावे देतो आणि मी टीव्हीवर बोलतो आहे, हे रेकॉर्ड होत आहे. बरोबर. असं काही कोर्टावर हेतुआरोप नाही करतायत. इथे वकील बसले आहेत, आमचे ज्येष्ठ विधिज्ञ बसले आहेत आणि विदर्भातले ते आणि आणि तुम्ही मगाशी एक मुद्दा मांडला होता, मला वाटतंय वेळ संपण्याच्या आरोप करताय अगोदर. वडेट्टीवारजी, तुम्ही मगाशी एक मुद्दा मांडला होता आणि वेळ संपण्याच्या अगोदर मला त्याच्याबद्दल श्रीहरी अणेंना प्रश्न विचारायचा आहे. आणि सर, चर्चा सगळी झाली, राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहतील. काही काळानंतर कदाचित इम्पेरिकल डेटा राज्य सरकार तयार करेल सुद्धा, केंद्र सरकार ती मदत करेल की नाही माहित नाही, पण डाटा तयार होईल. मुद्दा असा आहे की हा डाटा जेव्हा न्यायालयासमोर मांडला जाईल त्यावेळेस न्यायालय जो मांडलेला डाटा आहे तो तसाच्या तसा स्वीकारेल की त्याची पुन्हा एकदा स्क्रुटिनी करेल? त्याच्या ऍक्सेप्टन्सची प्रोसिजर काय असेल? डेटा जेव्हा कोर्टापुढे ठेवण्यात येईल तेव्हा त्याच्यामध्ये न्यायालय इव्हॅल्युएशन करत नसतं. मराठा आरक्षणाचा आठवण जर आपण केली तर त्याच्यामध्ये इम्पेरिकल डेटाचा प्रश्न निर्माण झाला होता. कोर्ट स्वतःच्या मर्यादित कक्षेतून तो डेटा बघतं. हा डेटा बरोबर आहे का चूक आहे त्याच्यात जात नाही. डेटा जमवण्याची पद्धत समर्पक होती का, इन्क्लुझिव्ह होती का, डेटाचं फाउंडेशन बरोबर आलेलं आहे का. म्हणजे जर पुन्हा चुकून तुम्ही एज्युकेशनचाच डेटा जमवला किंवा एम्प्लॉयमेंटचाच जमवला तर कोर्ट म्हणेल याचा काही अर्थ लागत नाही आम्हाला. पण जर का तुम्ही इलेक्शन संबंधीचा डेटा जमवलात, एरिया वाईज लोकांच्या
क्षमतेसंबंधीचा डेटा जमवलात तर निश्चितपणे कोर्ट ते अफोर्ड करेल. कोर्टाला त्या डेटाच्या व्हॅल्यू मध्ये जायचं नसतं, बरं. मेथड ऑफ कलेक्शन मध्ये जाईल ते. ओके, म्हणजे फॅक्च्युअल ज्या गोष्टी आहेत ते कोर्ट काही बघणार नाही आहेत, बट द प्रोसिजर ऑफ कलेक्शन ऑफ डेटा आणि सोर्सेस ऑफ कलेक्शन ऑफ डेटा हे मात्र कोर्ट नक्की बघेल असं तुम्ही स्पष्ट केलेलं आहे. थँक्यू सर. आणि हरी नरके सर आहे, ते मघापासून त्यांना काहीतरी बोलायचं आहे. सर, खरं तर वेळ संपत आलेला आहे. अगदी मला शेवटची कमेंट आहे, आता तुम्ही सगळी चर्चा ऐकलेली आहेत, आत्ता पुढे जात असताना साधारण किती वेळामध्ये आता तुम्हाला असं वाटते की हा प्रश्न मार्गी लागू शकेल? राजकीय भाग थोडासा बाजूला ठेवूयात, कारण मुद्दा आरक्षण आहे आणि तो ओबीसींना मिळायला पाहिजे अशी भूमिका असेल, तर आता किती वेळ लागेल या संपूर्ण प्रोसिजरला असं तुम्हाला वाटतंय? किती लागावा, कारण तुम्ही अशा आयोगांवर काम केले? कविता, त्याचं उत्तर देण्याआधी मला फक्त एकेका वाक्यामध्ये 3-4 कॉमेंट करायचे आहेत. बर. वडेट्टीवार साहेब हे फार जबाबदार मंत्री आहेत आणि कर्तबगार नेते आहेत, पण ते म्हणाले की आयोगाने जात जनगणनेचा विषय घेतला म्हणून आम्ही त्यांना टर्म्स ऑफ रेफरन्स बदलून दिला. वडेट्टीवार साहेब, तुमच्याच सरकारने म्हणजे केंद्रामध्ये मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असताना सोनियाजींनी सेक 2011चा निर्णय घेतला, म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्ससचा. हा सोनियाजींचा आणि मनमोहन सिंगांचा निर्णय तुम्हाला मान्य नाही का? नंबर 1. नंबर 2, तुमचंच सरकार आहे काँग्रेस पक्षाचं छत्तीसगडमध्ये, तिथे भूपेश बघेल हे जात जनगणना करतायत. तुमचंच सरकार असलेल्या इतर राज्यांमध्ये हे काम चालू आहे काँग्रेसच्या, आणि तुम्हाला ते करायचं नाहीये, तर तुम्ही तुमच्या पक्षाच्या निर्णयापासून वेगळं मत तुम्ही मांडतात का? 1. आणि दुसरा मुद्दा, याला किती वेळ लागेल? कविता, मी आपल्याला सांगतो की जर का केंद्र सरकारने हा डेटा दिला तर अक्षरशः 15 दिवसामध्ये आयोग त्या संबंधीचं विश्लेषण करून या संबंधीचं आरक्षण पुनर्स्थापित करू शकेल. 1. नंबर 2, जर आयोगाला हा डेटा जमा करायचा असेल तर वडेट्टीवार साहेब म्हणतात की फार उशीर लागेल. अहो, जनगणना देशाची असते आणि ती 6 महिन्यात होते, त्यामुळे याला वर्षानुवर्ष लागत नसतात. हे काम 3 महिन्यामध्ये होऊ शकतं. त्याच्यासाठी केंद्रानं डेटा दिला तर 15 दिवस, केंद्रानं डेटा दिला नाही तर साधारण 3 दिवस. श्रावण डेवरे आपल्यासोबत. श्रावण डेवरेजी, ही टाइम फ्रेम तुम्हाला वाटतं योग्य आहे? इतक्या टाइम फ्रेम मध्ये होऊ शकतं हे काम? नाही, शेवटी काय आहे, की डेटा गोळा करण्यासाठी जे प्रशासकीय अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांचाच वापर होणार आहे आणि त्यांच्याकडे बरेचसे आकडे रेडी असतात कागदांवर. त्यामुळे नरके साहेब जे म्हणतायत की 3 महिन्याच्या आत डेटा गोळा होऊ शकतो आणि ओबीसीचं आरक्षण वाचू शकतं, हे निश्चित आहे. परंतु आता मी काय म्हणतोय की आता हे छोटे छोटे प्रश्न बाजूला ठेवले पाहिजेत. इम्पिरिकल डेटा बिटा हे सगळे बाजूला ठेवलं पाहिजे. मी एकच प्रश्न विचारतो की दलितांच्या राजकीय आरक्षणासाठी, आदिवासींच्या राजकीय आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटाची गरज भासत नाही, मग ओबीसींसाठीच इम्पिरिकल डेटाची का गरज भासते? याचं एकमेव उत्तर आहे, दलितांची, आदिवासींची जातनिहाय जनगणना दर 10 वर्षांनी होत असते, त्यामुळे त्यांच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का बसत नाही. मी सगळ्या नेत्यांना सांगतोय हे सगळे छोटे छोटे प्रश्न बाजूला ठेवा. श्रावण डेवरेजी, पण त्याच्यामध्ये मी थोडंसं करेक्शन करेन की त्याचं कारण असं आहे की दलित आणि आदिवासींना दिलं गेलेलं आरक्षण आहे ते घटनात्मक आरक्षण आहे आणि ओबीसींना दिलेलं जे आरक्षण आहे ते घटनात्मक नाही, वैधानिक आरक्षण आहे. त्यामुळे तिथं थोडासा बदल होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय जातनिहाय जनगणना, तर त्यानेच फक्त हा प्रश्न सुटणारा नाहीये, तर हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं जातनिहाय जनगणना हे एक मार्ग असू शकतो, ते सोल्युशन असू शकत नाही असं मला वाटतं. मात्र आजच्या चर्चेमध्ये अनेक मुद्दे समोर आले, राजकीय आरोप प्रत्यारोप तर झालेत, पण मूळ मुद्दा हा आहे की ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकवणं हे ओबीसींचा सर्वसमावेशक विकासासाठी आणि ओबीसींच्या इन्क्लुजनसाठी महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. जसं हरी नरके यांनी सांगितलं, कदाचित तो डेटा 3 महिन्यांमध्ये जर तयार होऊ शकणार असेल तर राज्य सरकारनं अजून वेळ न दवडता तो डेटा गोळा करावा आणि जर केंद्र सरकारची मदत मिळून तो डेटा आणखीन लवकर गोळा होत असेल तर भाजपनं सुद्धा आरोप प्रत्यारोप न करता राज्य सरकारला मदत करावी, कारण सगळेच जण म्हणतात की हे आरक्षण टिकलं पाहिजे. राज्यासमोर निर्माण झालेलं हे संकट मोठं आहे, त्यातला मार्ग काढला पाहिजे आणि तो मार्ग, मध्यम मार्ग सगळ्यांनी मिळून काढला पाहिजे, ही एवढीच अपेक्षा आपण व्यक्त करूयात. आजच्या चर्चेमध्ये सगळे मान्यवर सहभागी झाले, संयतपणे सगळ्यांनी आपापली मतं मांडली, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते. आणि ओबीसी आरक्षण परिषदेमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.